माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, काही गोष्टी बदलाव्या लागतात आणि काही गोष्टी त्या पुन्हा रिपेअर करून वापराव्या लागतात. तसंच नात्याचं आहे. हल्लीच्या मुलांना नातं सांभाळणं फार अवघड झालेलं आहे. कुठलं पण नातं, नवरा बायकोचं असू द्या, सासू सासऱ्यांचं असू द्या, आई वडिलांचं असू द्या, भाऊ बहिणीचं असू द्या. कुठल्या पण नात्यामध्ये आहे ना, ते फक्त प्रथम पैसा पाहतात, की त्याच्याकडे किती पैसा आहे, तो कशा स्थितीत आहे, त्याच्याकडं काय आहे. मग तो आपल्याला पार्टी देऊ शकतो ना, मग तो आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊ शकतो ना. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी माणसं एकमेकाचा आधार घ्यायची, की जाऊ दे, गरीब असला तरी आपल्याला एक वेळेला कधी ना कधी त्याचा आधार बनेल, तो आपल्या कामी येईल, हो की नाही. तर असं होतं. आत्ताच्या नात्यामध्ये ना लगेच तोडायचा प्रश्न आहे, की नातं तोडून टाकायचं. नातं तोडायचं, किती नाती तोडणार तुम्ही, आणि कुठं कुठं तोडणार, आणि कोणाकोणाशी तोडणार. शेवटी तुमच्याशी पण कोणीतरी नातं तोडेल. तुम्ही लोकांशी तोडतात, कोणीतरी तुमच्याशी पण तोडून टाकल की नाही बाबा. मग तुम्हाला काय वाटेल? नातं तोडणं फार सोपं असतं, पण जोडणं फार अवघड आहे. हल्लीच्या काळी सर्वांच्या खिशात पैसा आहे. ते म्हणतात काय गरज आहे आम्हाला अशा नातेवाईकांची, ते नसलेले बरे, हो की नाही. असं स्पष्ट बोलून माणूस पुढंच निघून जातो. नातं इतकं हलकं झालेलं आहे का? आता एक स्त्री स्वर्गात गेली, ती मेल्याच्या नंतर स्वर्गात गेली, आणि तरी ती तिथून, तिचा नवरा नरकात आहे बरं का, आणि ती स्वर्गात आहे. तरी ती तिथून नरकातल्या नवऱ्याला म्हणती, बघती, आता ती स्वर्गात आहे, तिने किती आनंदाने राहायला पाहिजे. आनंद आहे का बघा. ती म्हणती माझा नवरा जर नरकात आहे ना, तर नरकात कोणच्या बाईबरोबर आहे माझा नवरा, बघू दे. ती स्वर्गातून नरकात बघत असते की नवरा माझ्या कोणत्या बाईबरोबर आहे. म्हणजे किती मानसिकता घट्ट झालेली ना. ती स्वर्गात आहे, सुखात आहे, तरी पण तिला दुसऱ्यांचं, नवऱ्याचं पडलेलं आहे. अगं जाऊ दे ना बाई, तू स्वर्गात आहेस ना, आनंदाने राहा ना. स्वर्गात असणं म्हणजे तुझी परिस्थिती चांगली आहे ना. कोण काय झक्कमारी करते, कोण कोणाच्या बरोबर राहते, कोण कोणाशी काय बोलते, ह्याच्याशी तुला काय करायचं. तू तर तुझ्या स्वर्गात आहेस ना. त्यामुळं चांगली परिस्थिती असेल तर कुणी कोणाचं काही बघू नका, की हा कोणाकडे, ती कोणाकडे, ते काय. तुम्ही तुमचं बघा, की देवाने तुम्हाला चांगलं दिलेलं आहे, त्याचा उपयोग घ्या, आनंदी राहा.